नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या विशेष भागात आपण काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारामुळे निर्माण झालेला आशावाद, भारतासाठी उघडणाऱ्या नव्या आर्थिक शक्यता, होर्मुझ समुद्रधुनीचं महत्त्व, भारतातील जहाजांना मिळालेला दिलासा, जपानच्या मध्यवर्ती बँकेचा ऐतिहासिक निर्णय, एलन मस्क यांची भविष्यकालीन अर्थव्यवस्थेची कल्पना, सोनं आणि चांदी यांच्या दरातील चढउतार आणि भारतीय शेअर बाजारातील तेजी या सर्व घडामोडींचा आपण सविस्तर वेध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या प्राथमिक शांतता करारामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये आशावादाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरातील गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्र आणि ऊर्जा बाजार चिंतेत होते. मात्र आता शांततेच्या दिशेने पाऊल पडल्याने बाजारांनी दिलासा व्यक्त केला आहे. या करारानुसार भारतातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक असलेलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा खुली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही केवळ भूराजकीय घटना नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गेल्या काही महिन्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही व्यापारी जहाजांवर हल्ले झाले, विमा खर्च वाढला, वाहतुकीचा कालावधी वाढला आणि परिणामी तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ ही झाली. ब्रेंट क्रूडचा दर हा $100 पुढे गेला होता. याचा थेट परिणाम तेल आयात करणाऱ्या देशांवर झाला. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे. शांतता कराराच्या घोषणेनंतर तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर हा 4 ते 5% कमी होऊन $83 ते $84 प्रति बॅरलच्या आसपास आले आहेत. विश्लेषकांच्या मते जर होर्मुझ समुद्रधुनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर तेलाच्या किमती आणखी खाली येऊ शकतात. भारतासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल हे आयात करतो. तेलाचे दर कमी झाल्यास भारताच्या आयात बिलात मोठी बचत होऊ शकते. यामुळे चालू खाते तूट कमी होण्यास मदत होईल आणि परकीय चलन साठ्यावरचा ताण देखील घटेल. तज्ज्ञांच्या मते तेलाच्या किमतीत प्रत्येक $10 घट भारताच्या आयात खर्चात अब्जावधी डॉलरची बचत करू शकतात. याचा फायदा म्हणजे महागाई नियंत्रणात राहू शकते, कारण भारतातील वाहतूक खर्च, उत्पादन खर्च आणि ऊर्जा खर्च हे मोठ्या प्रमाणावर तेलावर अवलंबून असतं. तेल स्वस्त झाल्यास पेट्रोल, डिझेल, LPG आणि इतर इंधनाच्या किमतीवर दबाव कमी होतो. परिणामी वाहतूक खर्च देखील कमी होतो आणि वस्तूच्या किमती स्थिर राहण्यास मदत मिळते. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय रुपयावर देखील दिसून आला. शांतता कराराच्या घोषणेनंतर रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आहे. मजबूत रुपयामुळे आयात आणखी स्वस्त होते आणि महागाई कमी ठेवण्यास मदत मिळते. गुंतवणूकदारांमध्ये सध्या सकारात्मक भावना निर्माण झाली असून जागतिक बाजारपेठेमधील अनिश्चितता कमी झाल्यास भारतासारख्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीचा ओघ हा वाढू शकतो. विमान वाहतूक, पेट्रोलियम विपणन, रसायन उद्योग, ऑटोमोबाईल आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांना यांचा विशेष फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मित्रांनो, तेलाच्या किमती आणि जागतिक राजकारण यांचा संबंध किती जवळचा आहे हे आपण पाहिले, पण या संपूर्ण घडामोडीचा परिणाम केवळ बाजारापुरता मर्यादित नाही. त्याचा प्रभाव समुद्री व्यापारावर देखील मोठ्या प्रमाणावर घडतो. आणि आता वळूया अशाच एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होऊन शांततेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यानंतर भारताकडे येणाऱ्या जहाजासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या LPG वाहक दिशा या जहाजाने सुरक्षितपणे प्रवास पूर्ण केल्यानंतर उर्वरित भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेबाबत आशा निर्माण झाली आहे. ही बातमी भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण भारताच्या तेल आणि LNG आयातीचा मोठा भाग हा याच मार्गाने येतो. गेल्या काही महिन्यात संघर्षामुळे अनेक जहाजांचा धोका निर्माण झाला होता, विमा खर्च वाढला होता आणि जहाजांना पर्यायी मार्गाचा विचार करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राजनैतिक स्तरावर सक्रिय भूमिका घेतली आणि परराष्ट्र मंत्रालयाने विविध देशांशी संवाद साधला आणि भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. भारतीय नौदलाने देखील महत्त्वाची भूमिका या प्रकरणी बजावली. व्यापारी जहाजांना संरक्षण मिळावे यासाठी विशेष गस्त वाढवण्यात आली आणि समुद्री सुरक्षेवर सतत लक्ष ठेवण्यात आले. भारतीय उद्योग क्षेत्रासाठी ही अत्यंत सकारात्मक बातमी आहे, कारण कच्चा माल, ऊर्जा आणि निर्यात यांचा मोठा भाग समुद्री मार्गावर अवलंबून असतो. एकीकडे पश्चिम आशियातील तणाव कमी होत असल्याचे संकेत मिळत असताना दुसरीकडे आशियातील आणखी एक मोठ्या अर्थव्यवस्थेचे असा निर्णय घेतला आहे की ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जपानच्या मध्यवर्ती बँकेने घेतलेला निर्णय सध्या जागतिक वित्तीय बाजारामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. 16 जून 2026 रोजी
बँक ऑफ जपान अर्थात BOJ ने आपला प्रमुख अल्पकालीन व्याजदर 0.75% 1% वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे हा दर 1995 नंतरचा सर्वोच्च स्तर मानला जातो. तब्बल 3 दशकानंतर जपानने इतक्या उच्च व्याजदराचा पातळीचा अनुभव घेतला आहे. जपानची अर्थव्यवस्था अनेक वर्ष कमी महागाई, मंद आर्थिक वाढ आणि कमी व्याजदराच्या धोरणासाठी ओळखली जाते. जगातील इतर अनेक देश जेव्हा व्याजदर वाढवत होते तेव्हा जपान मात्र अतिशय सैल आर्थिक धोरणावर टिकून होता. परंतु आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेल्या ऊर्जा किमती, आयात खर्चातील वाढ आणि ग्राहक वस्तूंच्या किमतीमधील सातत्यपूर्ण वाढ यामुळे जपानमध्ये महागाईचा दबाव निर्माण झाला आहे. यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी बँक ऑफ जपानने कठोर पाऊल उचलले आहे. या निर्णयामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जपानी येनवरील दबाव. गेल्या काही वर्षांमध्ये येनचे मूल्य अनेक प्रमुख चलनाच्या तुलनेत कमकुवत झाले आहे. यामुळे आयात आणखी महाग होत होती. व्याजदर वाढवल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी जपानी मालमत्ता अधिक आकर्षक होऊ शकतात आणि येनला काही प्रमाणात आधार हा मिळू शकतो. जागतिक बाजारासाठी या निर्णयाचं खूप महत्त्व आहे, कारण जपान हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक देश आहे. जपानमधील व्याजदरातील बदलाचा परिणाम आशियाई बाजारापासून अमेरिकन बाजारापर्यंत सर्वत्र जाणवू शकतो. विश्लेषकांच्या मते जर जपानमध्ये व्याजदर वाढीची ही मालिका पुढेही सुरू राहिली तर जागतिक गुंतवणूक प्रवाहामध्ये बदल हा होऊ शकतो. अनेक गुंतवणूकदार कमी व्याजदरांचा फायदा घेण्यासाठी जपानमधून कर्ज घेऊन इतर देशांमध्ये गुंतवणूक करत होते. या धोरणाला कॅरी ट्रेड असे म्हटले जाते. आता व्याजदर वाढल्याने हे समीकरण बदलू शकते. भारतासाठीही या निर्णयाचे काही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. यामुळे भारत अजूनही गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बाजार मानला जातो. दरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेच्या पारंपरिक चौकटी पलीकडे विचार करणाऱ्या एका उद्योगपतीने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि भविष्यातील तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जगातील पहिले ट्रिलियनियर ठरलेले एलन मस्क यांनी आता आणखी एक धाडसी विधान केले आहे. जगातील पहिली क्वाड्रिलियनियर होणे अशक्य नाही असे मस्क यांनी म्हटले आहे. क्वाड्रिलियन म्हणजे 1000 ट्रिलियन, म्हणजेच आजच्या जगातील कोणत्याही व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा 1000 पटीने मोठी संपत्ती. मस्क याच्या विधानाने जगभर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी याकडे विनोद म्हणून पाहिले तर काहींनी यामागील दीर्घकालीन आर्थिक दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्पेसएक्स सारख्या विक्रमी IPO नंतर मस्क यांची संपत्ती सुमारे $1.1 ट्रिलियन वर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे ते इतिहासातील पहिले ट्रिलियनियर बनण्याची चर्चा सुरू आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये मस्क यांनी क्वाड्रिलियनियर होण्यासाठी अजून $999 ट्रिलियन गरज असल्याचं नमूद केलं. यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, नॉट इम्पॉसिबल. पण मस्क त्यांच्या मते भविष्यात मानवजातीने चंद्र आणि मंगळावर औद्योगिक उत्पादन सुरू केलं तर आजच्या कल्पनेपलीकडे आर्थिक मूल्य निर्माण होऊ शकते. ते अनेक वर्षापासून मानवजातीला बहुग्रही प्रजाती बनण्याचा आग्रह धरत आहे. त्यांच्या मते पृथ्वीवरील संसाधने मर्यादित आहे. भविष्यातील प्रचंड आर्थिक वाढ अंतराळातील संसाधनांचा वापरातून ते होऊ शकतं. मस्क यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते भविष्यात डॉलरसारख्या चलनांचं महत्त्व कमी होऊ शकतं. अर्थव्यवस्था मास आणि ऊर्जा यांच्या आधारे मोजली जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन प्रणालीमुळे उत्पादन खर्च अत्यंत कमी होऊ शकतो. यामुळे पारंपरिक अर्थव्यवस्थेची संकल्पना बदलू शकते. अर्थात ही कल्पना सध्या वास्तवापासून खूप दूर वाटते, परंतु इतिहासात अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पुढे वास्तवात उतरल्याचं दिसते. वीज, विमान, इंटरनेट, स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्याबाबत सुरुवातीला शंका व्यक्त करण्यात आली होती. म्हणूनच मस्क यांच्या या विधानाकडे केवळ संपत्तीच्या चर्चेच्या दृष्टीने न पाहता भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या संभाव्य दिशेचा संकेत म्हणून पाहिलं जात आहे. मित्रांनो, भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या या रोचक चर्चेनंतर आता वळूया अशा बाजाराकडे ज्यावर भारतातील लाखो कुटुंबांचा विश्वास हा टिकून आहे. 16 जून 2026 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली, तर चांदीच्या दरात घसरणही नोंदवण्यात आली. गेल्या काही आठवड्यांतील विक्रमी तेजीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतलेल्या मौल्यवान धातूंमध्ये आता मिश्र चित्र दिसत आहे. आज सकाळच्या व्यवहारात MCX वरील सोन्याचा भाव हा $1,52,000 प्रति 10 ग्राम या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे सलग वाढीनंतर चांदीच्या दरात काहीशी नरमाई दिसून आली. जागतिक बाजारातील बदल, डॉलरमधील हालचाली, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित मालमत्तेकडे असलेली मागणी या सर्व घटकांचा परिणाम या किमतीवर होताना दिसला. भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर हे उच्च पातळीवर कायम आहेत.
आता प्रश्न असा आहे की या सर्व जागतिक घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम झाला। 16 जून 2026 रोजी भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ठेवत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक मजबूत ठेवला। जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेत, अमेरिका इराण शांतता चर्चा आणि यामधून निर्माण झालेला आशावाद, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आलेली मोठी घसरण यामुळे बाजाराला चांगला आधार मिळाला। सकाळच्या व्यवहारात BSE सेन्सेक्सने 200हून अधिक अंकाची वाढ नोंदवली। यानंतर खरेदीचा जोर वाढला आणि निर्देशांकाने 300हून अधिक अंकाची उसळी घेतली। दुसरीकडे निफ्टी 50ने देखील 23,900चा महत्त्वपूर्ण टप्पा हा सकाळी ओलांडला होता। विशेष म्हणजे मागील 2 सत्रांमध्ये बाजार जवळपास 3% वाढ नोंदवून उभा आहे। यामुळे ही तेजी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावनेचे प्रतिबिंब असल्याचं दिसून येतं। या तेजीमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती IT क्षेत्रातील हालचालीची। HCL टेकच्या शेअरमध्ये जवळपास 3% वाढ ही नोंदवण्यात आली। कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सर्वम AI मध्ये मोठी गुंतवणूक जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आजच्या घडीला AI हे जगातील सर्वात वेगाने वाढणारं तंत्रज्ञान क्षेत्र मानलं जातं। यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यातील वाढीचा मार्ग म्हणून पाहिलं जातं। दुसरीकडे सरकारी विमा कंपनी GICच्या ऑफर फॉर सेल अर्थात OFS मुळे तिच्या शेअरमध्ये दबाव हा दिसून आला। काही गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली। मित्रांनो, आजच्या संपूर्ण बुलेटिनमध्ये आपण पाहिलेल्या सर्व घडामोडी एकत्रित विचार केला तर एक गोष्ट सहजपणे लक्षात येते। आजची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे परस्परांशी जोडलेली आहे। पश्चिम आशियातील संघर्ष भारतातील पेट्रोलच्या किमतीवरती परिणाम करू शकतो। जपानमधील व्याजदर वाढ ही भारतीय बाजारातील गुंतवणुकीवर प्रभाव टाकू शकतो। अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यातील बदल हे भारतीय IT क्षेत्रासाठी संधी निर्माण करू शकतात आणि अंतराळ अर्थव्यवस्थाबाबतचा एखादा विचार पुढील काही दशकातील आर्थिक वास्तव घडवू शकतो। म्हणूनच आर्थिकदृष्ट्या जागरूक राहणं ही आजच्या काळातील गरज बनली आहे, केवळ शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नव्हे तर प्रत्येक नागरिकांसाठी। कारण महागाई, व्याजदर, रोजगार, उद्योग, व्यापार आणि सरकारी धोरण या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो। मित्रांनो, आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्र आणि परिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह, नव्या आर्थिक संधीसह आणि अर्थविश्वातील नव्या घडामोडीसह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आर्थिकदृष्ट्या सजग राहा। धन्यवाद।